Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. प्रभूचे आभार. God will surely bless you this evening. देवा सायंकाळी नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. Let your heart be fixed on to God. तुमची हृदय देवावर केंद्रित ठेवा. And whatever questions you have in your heart, आणि जे काही प्रश्न तुमच्या हृदयामध्ये असतील place it before God ते सगळे देवासमोर ठेवा. and let Him answer you. देवाला तुम्हाला उत्तर देऊ देत. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 13 verse 5. स्तोत्र संहिता 13 आणि त्यातलं 5वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, kindly open to Psalm 13 verse 5. तुमच्याकडे जर बायबल असेल तर सर्वांनी उघडा. स्तोत्र संहिता 13वा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन. But I have trusted in thy mercy, my heart shall rejoice in thy salvation. स्तोत्र संहिता 13:5 मध्ये लिहिलंय, मी तर तुझ्या प्रेम दयेवर भरोसा ठेवला आहे, माझे हृदय तुझ्या तारणात उल्हासेल. Praise God. देवाला धन्यवाद. I have trusted in your mercy, O मी God. तर तुझ्या दयेवर विश्वास ठेवलाय दे बापा. That's why म्हणून my heart shall rejoice in your salvation. माझं हृदय तुझ्या तारणात उल्हास पावेल. The moment you trust in God's mercy, ज्या क्षणाला तुम्ही देवाच्या दयेवर विश्वास ठेवता, rejoicing shall be your portion. त्या क्षणापासून उल्हासन किंवा आनंद तुमचा वाटा बनेल. Praise God. देवाला धन्यवाद. Mercy is God stepping into your mess आणि दया म्हणजे देवाने तुमच्या बर्बादीमध्ये प्रवेश करणं and giving you what you did not earn. आणि तुम्ही जे कमवलं नाहीये ते तुम्हाला देणं. Praise God. देवाला धन्यवाद. What you did not deserve, ज्या तुम्ही योग्यतेस नाही, ज्या पात्रतेस तुम्ही नाही ते तुम्हाला देणं. what you could not fix, आणि जे तुम्ही दुरुस्त करू शकला नाही ते तुम्हाला देणं. that God's mercy will give to you. ते देवाची दया तुम्हा लोकांना देऊन टाकेल. Mercy is when God looks at what you should have received and says, आणि दया म्हणजे की देव बघतो की तुम्हाला जे मिळायला हवं होतं ते मिळाल्यानंतर तुमच्याकडे पाहून म्हणावं, I will cancel that and give you grace instead. की हे सगळं रद्द करून मी तुला कृपा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. God's grace is always greater. देवाची कृपा नेहमी सगळ्याहून जास्त मोठी महान असते. God's mercy is always greater. देवाची दया सुद्धा नेहमी महानच असते. If you have the mercy of man and mercy of God, shift your eyes to God's mercy. माणसांची दया आणि देवाची दया दोन्ही तुमच्याकडे असतील तर आज तुम्ही देवाच्या दयेकडे आपलं पूर्ण लक्ष लावा. Praise God. देवाला धन्यवाद. Because it is definitely greater. कारण की देवाची दया नेहमी सर्वात मोठी आहे. Mercy is God's override button आणि दया म्हणजे देवाचं एक बटन आहे that overrides everything. जे सगळ्या गोष्टींवर मात करतं. Mercy rewrites even bad stories. आणि दया वाईट कथांना सुद्धा पुन्हा लिहितं. Yes. हो, Mercy rewrites bad endings also. दया वाईट अंतांना पण पुन्हा लिहितं. Mercy outshouts your mistakes. आणि दया तुमच्या चुकांना सुद्धा कानाडोळा करते. Mercy covers your mistakes. दया तुमच्या चुकांना झाकते असं म्हटलं तर चालेल. Mercy overrules your past. दया तुमच्या भूतकाळावर राज्य करते. Mercy is love that stops judgment. आणि दया म्हणजे प्रेम जे न्यायाला थांबवते. Praise God. देवाला धन्यवाद. We live in a broken world. आपण तुटलेल्या जगात जगतोय बेटा. Things do not always work the way they should. आणि गोष्टी जशा व्हायला हव्यात तशा नेहमी होत नाही. People fail. लोक अपयशी होतात. Systems fail. सगळी सिस्टम कधी कधी अपयशी होते. Strength fails. माणसांची ताकद अपयशी होते. Even our best plans sometimes collapse. कधी कधी आपल्या अतिउत्तम योजना सुद्धा ढासळून पडतात. You can do everything right तुम्ही सगळं काही बरोबर करू शकता and still watch things falling apart. आणि तरीही नजरेसमोर तुम्हाला सगळं काही ढासळताना दिसेल. And that's why म्हणून you need God's mercy. तुम्हाला देवाच्या दयेची गरज आहे. That's why you need God's mercy. म्हणून तुम्हाला देवाच्या दयेची गरज आहे. Mercy of God can do that which the world can never do. देवाची दया असं काहीतरी करून जाईल की जे जग कधीही करू शकणार नाही. The mercy of God can do such things that even after you pay money to the world they cannot do. देवाची दया असं काहीतरी करून जाईल किंवा तुम्हाला देईल की तुम्ही बाजारामध्ये किंवा जगामध्ये पैसे देऊन सुद्धा ती गोष्ट तुम्हाला विकत मिळणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Nothing works like God's mercy. देवाच्या दयेसारखं काम आणि कुठलीच गोष्ट करत नाही. Nothing repairs like God's mercy. आणि देवाची दया येऊन गोष्टी ज्या दुरुस्त करून जाते तशी दुरुस्ती कोणीच करू शकत नाही. Only God's mercy can this night
restore your broken फक्त relationship. देवाची दयाच आज रात्री तुमची सगळी तुटलेली फुटलेली नाती पुनर्वसित करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Nothing lifts like God's mercy. आणि देवाच्या दयेसारखं आपल्याला वरती उचलणारं सुद्धा कोणी नाही. Nothing restores like God's mercy. देवाच्या दयेसारखं आपल्याला पुनर्वसित करणारही कोणी नाही. You can study, तुम्ही अभ्यास करा, but mercy alone gives you wisdom. चाचपडून पहा, तुम्ही निरीक्षण करा, चौकशी करा, अभ्यास करा, पण दयाच तुम्हाला ज्ञान देते. Praise God. देवाला धन्यवाद. You can work, तुम्ही काम कराल, but only mercy gives you favor. कष्ट आणि काम कराल, पण अनुग्रह किंवा कृपा देवाची दयाच देते. त्याला दयाच लागते. You can plan also, आणि तुम्ही योजना पण कराल, but mercy alone will give you direction. पण देवाची दयाच तुम्हाला फक्त दिशा दाखवेल की ही योजना पूर्ण कशी करायची. Mercy alone will guide you. देवाची दयाच तुम्हाला मार्गदर्शन करेल. You can struggle every day, तुम्ही रोज संघर्ष करत असाल, but only God's mercy can give you breakthrough. पण फक्त देवाची दयाच तुम्हाला नवीन सुरुवात करून देईल. You can try your best. तुम्ही अतिउत्तम असे स्वप्रयत्न कराल, You can labor day and night. दिवस रात्र कदाचित मेहनत कराल, You can use every connection. आणि सगळे संपर्क वापराल, You can apply every strategy. आणि कदाचित सगळ्या युक्त्या वापराल, But unless God's mercy steps in, पण जोर देवाची दया आत येत नाही, your life will never be lifted the way heaven has designed for you. तर तुझं जीवन स्वर्गाने ज्या पद्धतीनं नियोजन केलंय त्या पद्धतीनं वर उत्कर्षाला येणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Are you seeing the importance of God's म्हणजे mercy? देवाच्या दयेचं महत्व लक्षात येतंय का बेटा? How to get this mercy? आणि ही देवाची दया कशी मिळवायची? Just lift up both hands to God, you receive mercy. केवळ दोन्ही हात देवाकडे करायचे म्हणजे देवाची दया मिळते. Open your mouth and give a heart full of prayer, you get mercy. आपलं मुख उघडायचं, हृदयापासून प्रार्थना करायची म्हणजे दया मिळते. Call on the name of the Lord, you will get mercy. प्रभूच्या नावाचा धावा करायचा म्हणजे तुम्हाला दया मिळते. Open your heart to God's door, you will get mercy. आपलं हृदय देवाच्या दाराकडे उघडायचं म्हणजे दया मिळते. Praise God. देवाला धन्यवाद. Mercy opens doors देवाची दया दार उघडते, that even your own efforts can never open. जी दारं तुमचे स्वतःचे परिश्रम सुद्धा तुम्हाला कधी उघडून देणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Mercy heals what money cannot heal. देवाची दया अशा काही गोष्टींना आरोग्य देऊन जाते ज्या गोष्टींना पैसाही आरोग्य देत नाही. Sometimes mercy can heal what doctors cannot heal. आणि कधी कधी देवाची दया डॉक्टर सुद्धा जे बरं करू शकत नाहीत अशा गोष्टीला बरं करून जाते. गोळ्या खाऊन जे बरं होत नाही ते कधी कधी देवाच्या दयेवर बरं होतं. Praise God. देवाला धन्यवाद. Mercy changes what power can never change. आणि देवाची दया सामर्थ्य सत्ता ज्याला कधीच बदलू शकत नाही अशा सगळ्या गोष्टींना बदलून टाकते देवाची दया. Mercy does what human strength can never do. आणि देवाची दया अशा गोष्टी करून जाते की जी मानवी शक्तीला कधीच करायला जमणार नाही. We have limitations. आपल्याला मर्यादा आहे. God's mercy does not have limitations. आपल्याला मर्यादेची एक चौकट आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला करता येत नाही. पण देवाच्या दयेला मर्यादेची चौकट नाही आहे. And to receive mercy, you don't need to give any money. आणि ती देवाची दया मिळवायला तुम्हाला एकही पैसा द्यायला लागणार नाहीये. Just lift your heart to God. केवळ तुमचं हृदय तुम्हाला देवाला द्यायला लागणार And आहे mercy comes. आणि देवाची दया येते. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Lamentations 3:22 and 23, विलाप गीत 3 अध्याय 22 आणि 23, because of the Lord's great love, देवाच्या महान प्रीतीपायी we are not destroyed. आजपर्यंत आपला नाश झालेला नाही. Because His mercy never fails. देवाची दया कधी अपयश देत नाही. Your effort will fail, God's mercy will never fail. तुमचे परिश्रम अपयशी होतील पण देवाची दया कधी अपयशी होत नाही. Your strategies will fail, but God's mercy will never fail. तुमच्या युक्त्या आणि प्लॅनिंग अपयशी होईल पण देवाची दया कधी अपयशी होत नाही. At times your doctors will fail, but God's mercy will not कधी fail. कधी कदाचित डॉक्टर सुद्धा अपयशी ठरतील पण देवाची दया अपयशी ठरत नाही. म्हणजे ते कुणालाच करता येत नाही. They are new every morning. ते देवाच्या दयेनं होतं कारण ती देवाची दया रोज सकाळी नवीन आहे. You woke up because God's mercy renewed you. आज सकाळी तुम्ही जागे झालात कारण देवाच्या दयेनं तुम्हाला नवीन केलं. Today is a fresh start for you. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन कोरी ताजी सुरुवात झाला. This day shall become a reset day for many of you. आजचा दिवस तुम्हा अनेकांसाठी रिसेट करायचा दिवस असेल. Yes. की माझं सेटिंग सगळं बिघडलेलं होतं, आज देव ते सेटिंग परत नीट करून देणार. Praise God. असा हा आजचा दिवस अनेकांसाठी असणार. Heaven can renew your strength tonight. आणि स्वर्ग तुमची ताकद आज रात्री नवीन करू शकत आहे.
Grace can refresh your future tonight. कृपा तुमच्या भविष्याला आज रात्री ताजतवानं करू शकत आहे. So look to God's तर mercy. देवाच्या दयेकडे पहा. He can do what man can never do. आणि मनुष्य जे कधी करू शकत नाही ते देवाची दया करून जाते. Praise God. आमेन. प्रभूच्या दयेला अंत अंत नाही. नाही. Yes. लांबी रुंदी कळेना कुणाही. Bible speaks of the worst king that ever ruled on this earth. आणि बायबलमध्ये एका अशा राजाविषयी लिहिलंय जो या जगातला सगळ्यात वाईट असा राजा होता. His name was Manasseh. त्याचं नाव मनश्शे राजा. He was not confused. आणि हा मनश्शे काही गोंधळलेला नव्हता. He was not ignorant. हा मनश्शे काही अजाण नव्हता. He was not weak. म्हणजे माहिती सगळं होतं, अशक्तही नव्हता. He worshipped false gods. पण त्याने खोट्या देवांची आराधना केली. He even worshipped demons. आणि सैतानाची सुद्धा, दुरात्म्यांची सुद्धा आराधना केली. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 33 verse 3, दुसरा इतिहास 33वा अध्याय त्यातलं तिसरंच वचन. he bowed down to all the starry hosts of heaven. आणि त्याने सर्व स्वर्गीय सैन्यांना नमन केले. He worshipped the stars of heaven. म्हणजे चांदण्या ज्या आहेत, चांदण्या, तारे, ग्रह यांना नमन केले, त्यांची आराधना केली. And he worshipped them. आणि त्यांची आराधना, भक्ती, पूजा, नमन केलं. He brought witchcraft and sorcery into Israel. चेटूक करणी आणि जादू या गोष्टी तो इस्रायल मध्ये घेऊन आला. He was such a wicked king. एवढा तो दुष्ट असा राजा होता. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 33 verse 6, दोन इतिहास 33वा अध्याय 6वं वचन. he even practiced divination. आणि तो तंत्र मंत्र विद्या याचाही सराव करायचा. He practiced witchcraft. तो चेटूक करणी याचाही सराव करायचा. He consulted mediums and spiritists. आणि अशा माध्यमांकडे जायचा, अशा काहींकडे जायचा की ज्यातून त्याला पुढचं कळेल. He even sacrificed his own children. त्याच्या स्वतःच्या मुलांचं सुद्धा त्याने अर्पण चढवलेलं आहे. स्वतःच्या मुलांचं. Why? का? To get wealth and fame. की त्याला धनसंपत्ती पाहिजे आणि त्याला प्रसिद्धी पाहिजे म्हणून. Yes, Bible says in 2 Chronicles 33 verse 6, दोन इतिहास 33वा अध्याय 6व्या वचनामध्ये बायबलमध्ये याची नोंद केलेली आहे. he sacrificed his sons in the fire in the valley of Ben Hinnom. आणि बेनेनॉनच्या खोऱ्यामध्ये त्याने आपल्या मुलाचं अर्पण केलेलं आहे. होमार्पण. होम करून आतमध्ये जे अर्पण टाकतात त्या अर्पणात त्याने स्वतःचा मुलगा टाकलेला आहे. He filled Jerusalem with innocent blood आणि यरुशलेमेला त्याने साध्या भोळ्या निष्पाप रक्ताने भरून काढलं. and openly led the whole nation into sin. आणि संपूर्ण देश इस्रायलचा त्याने उघडपणे पापात चालवला. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 21 verse 16, दोन राजे 21वा अध्याय त्यातलं 16वं वचन. he shed so much innocent blood त्याने इतकं भोळं भाबडं रक्त सांडलं that लोकांचं he filled Jerusalem from end to end. की संपूर्ण यरुशलेम शहर त्याने इकडून तिकडून सगळीकडून त्या भोळ्या भाबड्या रक्ताने भरलं. Bible says in 2 Chronicles 33 verse 10, दोन इतिहास 33वा अध्याय 10व्या वचनामध्ये बायबल म्हणतं the Lord spoke to Manasseh. परमेश्वर मनश्शेशी बोलला. He sent many prophets to him. अनेक संदेष्टांना परमेश्वराने मनश्शेकडे पाठवलं. God spoke to the people also, आणि देव लोकांशी सुद्धा बोलला. but they paid no attention. पण कोणीही ऐकलं नाही. He sent prophet after prophet, संदेशच्या मागे संदेष्टे देवाने but पाठवले. Manasseh didn't listen. पण मनश्शेने ऐकले नाही. He laughed it out. त्याने सगळं हसण्यावारी नेलं. This man didn't trip into sin. हा मनुष्य पापात अडखळून पडला नाही, He dived into sin. तर त्याने पापात उडी मारलेली असं म्हटलं तर चालेल. If anybody deserved judgment, आणि जर कोणी न्यायास पात्र असेल it was Manasseh. तर तो मनुष्यच होता. इतकं पाप त्याच्याकडून झालं And judgment came. आणि न्याय आला. God allowed enemy armies to capture Manasseh. देवाने शत्रू सैन्याला परवानगी दिली मनश्शेला अटक करायची. The enemies, आणि शत्रू they put hooks in the nose of त्या Manasseh शत्रूंनी मनश्शेच्या नागपुड्यांमध्ये हुक टाकले, and chains on his body कड्या टाकल्या आणि त्याच्या अंगावर साखळ्या बांधल्या and dragged him like an animal into a foreign prison. आणि एका परदेशातल्या तुरुंगामध्ये जनावरासारखं त्याला फरफटत नेलं शत्रू The सैन्याने. great king एवढा मोठा महान इस्रायलचा राजा मनश्शे now was locked up in a prison with hooks in his nose like an animal. आता परदेशामध्ये शत्रूच्या तुरुंगामध्ये जनावरांच्या नागपुड्यांना कड्या लावतात तसं कड्या लावून साखळ्यांमध्ये बांधलेला आहे. Everybody thought सगळ्यांना वाटलं this man's
lifetime is over. या मनुष्याचं आयुष्य आता संपलं, आता मनुष्य जगणार नाही. But watch the mercy of God. पण देवाची दया कशी येते पहा. In that dark prison, त्या अंधारमय तुरुंगात stripped of his throne, त्याचं सिंहासन गेलेलं, stripped of his crown, त्याचा मुकुट गेला, stripped of his power, त्याचं सामर्थ्य, सत्ता, मुकुट, सिंहासन सगळं गेलं stripped of his pride, आणि त्याचा गर्वही गेला. Manasseh knelt down मनश्शे मग गुडघे टेकला and repented before God. आणि पश्चाताप करायला लागला देवासमोर. He cried for the mercy of God. देवाच्या दयेसाठी तो रडायला लागला. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 33:12 and 13, दोन इतिहास 33वा अध्याय 12 आणि 13 वचन. he begged God for help. त्याने देवाला भीक मागितली की तू मला मदत कर. He humbled himself greatly before God. स्वतःला देवासमोर महान रीतीने त्याने नम्र केलं And God listened to आणि him. देवाने त्याचं ऐकलं. He did not make a long prayer. आणि त्याने काही लांब लचक प्रार्थना केली नाही. He did not make a fancy prayer. त्याने काही फॅन्सी प्रार्थना शोभेनं सजलेली वगैरे केली नाही. Just a broken hearted पण prayer. एक तुटलेल्या हृदयाची प्रार्थना, Tears in his eyes. डोळ्यांमध्ये अश्रू. And Bible says आणि बायबल म्हणतं God heard him. देवाने मनश्शेची प्रार्थना ऐकली. God heard him. देवाने त्याचे ऐकले. Some people will say, काही लोक म्हणतील wait, थांबा, God heard him? देवाने त्याचे ऐकले? The child sacrificing king? जो राजा स्वतःच्या मुलाचं होमार्पण चढवायचा, देवानं त्याचं ऐकलं? The demon worshipping king? जो राजा दुरात्म्यांची आराधना करायचा, देवाने त्याचं ऐकलं? The blood guilty king? जो रक्ताविषयी न दोषी होता, त्याचं देवाने ऐकलं? Yes. हो, ऐकलं. Mercy heard him. अशा या पापी राजाचं देवाने ऐकलं, देवाच्या दयेने ऐकलं. When you call on to God in mercy, ज्या दयेनं तुम्ही देवासाठी, देवाचा धावा कराल, दयेसाठी, God will even hear the wickedest man on this earth देव या जगातील अगदी महापापी माणसाचं सुद्धा ऐकेल and forgive him आणि त्याला क्षमा and करेल change his life. आणि त्याचं जीवन बदलेल. God, एवढं सामर्थ्य. God didn't just forgive him. देवाने फक्त त्याला क्षमा केली एवढं नाही, God restored him. देवाने त्याला पुनर्वसित केलं. God brought him out of the prison, देवाने त्याला तुरुंगातून बाहेर काढलं. put him back on the throne, देवाने त्याला सिंहासनावर परत बसवलं. returned his authority, देवाने त्याचा गेलेला अधिकार त्याला परत दिला and gave him a second chance. आणि त्याला दुसरी संधी दिली. But now, पण आता can you imagine the palace servants? त्या महालातले जे सेवक, तुम्ही कल्पना करा, They must have said, त्या महालातले नोकर चाकर सेवक म्हणाले असतील, Sir, सर, we thought you are dead. की महाराज आम्हाला वाटलं होतं तुम्ही मेलात. But then Manasseh walks. पण मग मनश्शे चालला He असेल, walks back into life. पण मग मनश्शे जीवनात परत आला He असेल must have said, आणि म्हणाला असेल, God's mercy brought me back. देवाच्या दयेने मला परत आणलंय. God's mercy brought me back. देवाच्या दयेने मला परत आणलंय, कारण प्रभूच्या दयेला अंत नाही. Praise God. लांबी रुंदी कळेना कुणाही. Mercy didn't just spare him. आणि त्या दयेनं त्याला वाचवलं, एवढंच नाही, Mercy reinstated him. त्या दयेनं त्याला परत त्याच्या सत्तेवर आणलं. Mercy did not just clean him. दयेनं त्याला फक्त स्वच्छ केलं असं नाही, Mercy crowned him back. त्याला स्वच्छ शुद्ध करून त्याला मुकुट मंडित केलं. What you have lost, you will get it. जे तुझं नुकसान झालंय ते तुला परत If you मिळेल. look to the mercy of God. जर देवाच्या दयेकडे तू पाहिलंस तर. Tonight, look to the mercy of God. आज देवाच्या दयेकडे पहा. God will crown you. देव तुम्हाला मुकुट मंडित करेल. Mercy said, दया म्हणाली, you deserve chains, तू साखळ्यांच्या लायकीचा आहे, but I will give you a crown पण तरी मी तुला मुकुट देणार आहे, because you turned to me. कारण तू माझ्याकडे वळलाय. असं दयाच बोलू शकते. ही माणसांची भाषा नाहीये, कारण माणसं कठोर आणि निर्दयी असतात. दया दयावान आहे देवाची. Mercy said, दया म्हणाली, you earned exile, तू कमवलं हे सगळं की जिथे तू असा एकटा पडलास, but I will give you restoration. पण तरी मी तुला पुनर्वसित करीन. Mercy said, you destroyed lives, दया म्हणाली, तू जीवनांचा नाश केलाय, yet I will give you a future. तरी मी तुला भविष्य देईन. And the shouting point is, आणि घोषणा करायचा पॉइंट असा आहे, if mercy could restore Manasseh, जर दया मनश्शेला
मनश्शे सारख्या राजाला परत पुनर्वसित करू शकली. What makes you think that you are beyond the grace and mercy of God? तुला का असं वाटतं की तू देवाच्या दयेच्या आणि कृपेच्या पलीकडे गेलेला आहेस? का तुला असं वाटतं की ती दया आणि ती कृपा तुला नाही परत वर आणणार? A child may rarely forgive a father, but a father will forgive a child. एखादं लेकरू आपल्या बापाला नेहमी क्षमा करणार नाही, बाप नेहमी क्षमा करतो. A daughter may not easily forgive the mother, but the mother will forgive the daughter 100 times. एखादी मुलगी आईला कधीच क्षमा करणार नाही कदाचित, पण आई त्याच मुलीला 100 वेळेला क्षमा करेल. Praise God. की दे दुआ के माफी. If mercy could forgive a blood guilty king, आणि दया जर रक्तपात करणाऱ्या दोषी राजाला वाचवू शकली, क्षमा करू शकली. what makes you think your past is too dirty? तुला का असं वाटतं की तुझा भूतकाळ फार घाणेरडा आहे? If mercy could bring a failing king back to the throne, जर देवाची दया अपयशी ठरलेल्या राजाला सिंहासनावर परत आणू शकली, what makes you think your life cannot be rewritten by God? तुला का असं वाटतं की तुझं जीवन देव परत लिहू शकत नाही? Yes, mercy does not excuse sin, आणि दया काही पाप करण्यासाठी परवाना देत नाही, but mercy erases it. पण दया त्या पापांना पुसून टाकते. Mercy does not ignore failures, दया अपयशाकडे दुर्लक्ष करत नाही, but mercy rebuilds your destiny पण once दया again. तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला परत बांधून उभं करते. Mercy will never condemn you. दया कधी तुला दंडाज्ञा देणार नाही. Mercy will restore you. दया तुला पुनर्वसित करेल. Praise God. त्याच देवाच्या दयेवर आम्ही जगतोय. Praise God. तुम्हीही जगायला शिका. So give a shout tonight. मग आज घोषणा करा If he did for King Manasseh, की मनश्शे राजेसाठी जर देवाच्या दयेने हे कार्य केलं, tonight he can do it for me. आज रात्री देवाची दया माझ्यासाठी कार्य करेल. I mean, you didn't kill anybody. तुम्ही तर कुणाचा मर्डर किंवा खून केलेला नाही. If God can restore Manasseh back, he can restore you back. मनश्शेला देव पुनर्वसित करू शकतो. देव तुलाही पुनर्वसित करेल. तो देव आहे, त्याला काही अवघड नाही. Today, no matter what you have done, आज तू काहीही केलेलं असलं come to the living God. तरी जिवंत देवाकडे ये. He will have mercy on you. तो देव तुझ्यावर दया He करेल. will forgive you. तो देव तुला क्षमा करेल. When he sees tears in your eyes, he will forgive you. ज्या देव तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू बघेल, तो तुला क्षमा When करेल. he hears your cry, he will lift you up. जेव्हा तो तुझं ओरडणं ऐकेल, तो तुला क्षमा करेल. Praise God, he will देवाला lift you धन्यवाद. up. तुला वर आणेल. Bible says बायबल म्हणतं in Hebrews 4 verse 16, इब्री करा 4 अध्याय 16 वचन. let us come boldly to God's throne, चला ना देवाच्या सिंहासनाकडे धाडसाने येऊ. where we will find mercy ज्या देवाच्या सिंहासनाकडे तुम्हाला दया सापडेल and find grace. आणि कृपा सापडेल. Praise God. हालेलुया. You are not too broken to come. तुम्ही एवढेही तुटलेला नाही आहात, तुटलेले नाही आहात की तुम्ही येऊ नाही शकत. You are invited by God. देवाने तुम्हाला आमंत्रण पत्रिका दिलेली You आहे. are welcomed by God. देव तुमचं स्वागत करायला तयार आहे. You are accepted by God. देवाने तुम्हाला स्वीकारले ऑलरेडी. He is ready to embrace you. देव तुम्हाला मिठी मारायला तयार आहे. Amen. Amen. Mercy lives where fear thought that you are rejected. आणि दया अशा जागी येऊन राहते जिथं भीतीनं तुझ्या मनात टाकलेलं होतं की मी नाकारलेला आहे. Once you know God's mercy, एकदा तुला देवाची दया समजली, fear will leave you. भीती तुझ्या मनातनं निघून जाईल. Fear will leave you. भीती तुझ्या हृदयातून निघूनच जाईल. Everything that the devil has stolen, God will restore it for you जे double सर्व fold. सैतानाने तुझं चोरलंय ते देव तुला दुप्पट परत करेल. आमेन. What was lost will be recovered by mercy of जे तुझं God. हरवलंय, जे तुझं नुकसान झालंय, ते देवाची दया शोधून आणून तुला परत करेल. What was broken will be healed by the mercy of God. जे तुझं तुटलेलं आणि फुटलेलं आहे ते देवाची दया परत आरोग्यवान करेल. What was delayed will be released by the mercy of God. ज्या सगळ्याला उशीर झाला, देवाची दया त्या सर्व गोष्टींना पटकन करून देईल. Your God is a God of mercy. तुझा देव दयेचा देव आहे. Your God is a God of restoration. तुझा देव पुनर्वसित करणारा देव आहे. हालेलुया. There is not a single person who does not need God's mercy. एक माणूस असा नाही ज्याला देवाच्या दयेची गरज नाही. We all need God's mercy. आपल्याला सर्वांना देवाच्या दयेची गरज आहे. Because life will expose our weakness. का आयुष्य आपलं जीवन आपली कमजोरी उघड करते. Life will reveal our limits.
आयुष्य आपल्या मर्यादांना उघड करते. आयुष्य आपल्या कमजोरींचं प्रदर्शन कधी ना कधी लोकांना करूनच टाकते आणि लोकांना कळतं की हा माणूस इथे कमजोर आहे. Life will bring moments where our strength will run out. आयुष्य अशा काही क्षणांना आपल्या आयुष्यात आणेल की जिथे आपली शक्ती संपेल आणि तुम्ही कदाचित म्हणाल आय एम फिनिश्ड, आय एम डन विथ ऑल दिस नाउ. Your wisdom will run out one day. तुझं ज्ञान एके दिवशी संपेल. Your strength will run out one day. तुझी ताकद एके दिवशी संपेल. Our best efforts are not enough at आपले times. उत्तम परिश्रम कधी कधी आपल्याला मदत करणार नाहीत की आय ट्राइड अँड आय ट्राइड. God's mercy can do it in a moment. मी That प्रयत्न which you केले. couldn't do for years. प्रयत्न केले पण झालं नाही. असं सगळं क्षणार्धात देवाची दया करून टाकेल. क्षणार्धात. Mercy is what carries you when your strength collapses. जेव्हा तुझी शक्ती ढासळते देवाची दया तुला कडेवर उचलते. We need mercy because our past cannot be fixed by regrets. आपल्याला देवाच्या दयेची गरजच आहे कारण की आपला भूतकाळ केवळ पश्चातापाने दुरुस्त होऊ शकत नाही. Yes. आपला भूतकाळ केवळ पश्चातापाने दुरुस्त होत नाही. You cannot rewind yesterday. तुम्ही कालचा दिवस रिवाइंड करू नाही शकत. You cannot undo old choices. आणि जुन्या निवडी ज्या तू केल्या त्या तू नाहीशा करू नाही शकत. तुझ्याकडनं त्या निवडी झालेल्या आहेत. You cannot rewrite your mistakes by crying about it. रडून रडून तू तुझ्या केलेल्या चुका परत लिहू नाही शकत. God is writing a story which is new for you. देव अशी कथा लिहित आहे तुझी जी तुझ्यासाठी नवीन आहे. God is writing what you cannot go back and change. देव असं काहीतरी लिहित आहे आता तुझ्या जीवनात की जे तुला भूतकाळात जाऊन दुरुस्त करता येणार नाहीये. पण देव आतापासून पुढे सुरुवात नवीन करेल. Praise God. Amen. You will forget your past. तुम्ही तुमचा भूतकाळ विसरून जाल. Mercy will make you to forget your past. दया तुम्हाला तुमचा भूतकाळ विसरायला लावेल की झालं गेलं यार्देनेत मिळालं. Mercy will make you to forget your past mistakes. देवाची दया तुला तुझ्या भूतकाळातल्या चुका विसरायला लावेल. We need mercy आपल्याला दयेची गरज आहे because sin damages our relationship with God. कारण पाप आपलं देवाशी जे नातं आहे त्या नात्याला खराब करतं. But mercy restores what sin tried to destroy. पण देवाची दया त्या सगळ्याला पुनर्वसित करते ज्या सगळ्याला पापाने खराब करायचा प्रयत्न केला. Mercy bridges the gap between you and God. देवाची दया तुझ्यात आणि देवामध्ये पडलेल्या गॅपला भरून काढते. Mercy opens heaven's door for you. देवाची दया स्वर्गाचं दार तुझ्यासाठी उघडते. Mercy invites us home. देवाची दया आपल्याला घरी परत यायचं आमंत्रण देते. God is saying, come back home. देव म्हणतोय घरी परत ये. Wanderer, come back home. घरी परत ये. भटकणाऱ्या माणसा घरी परत ये. We need mercy because storms come. आपल्याला दयेची गरजच आहे कारण आयुष्यात वादळ येतच They are all caused by our sins. आणि ती सगळी वादळ आपल्या पापांमुळे येतात. And sometimes they are caused by living in a broken world. आणि कधी कधी ते वादळ आपल्या आयुष्यात आपण तुटलेल्या जगात जगतोय म्हणून येतं. Yes. हो, हे जग काही चांगलं भरघोस नाही. हे जग तुटलेलं It's आहे. a broken world. हे It's फुटलेलं a आहे. sin infested हे world. फुटलेलं तुटलेलं पाप लागलेलं जग आहे. Sickness, आजार बाजार loss, रोगराई नुकसान betrayal, धोका pressure, दगाबाजी दबाव delay. उशीर It can eat anyone. कुणालाही खाऊन टाकू शकतात या गोष्टी. Mercy becomes your only covering. दया एकच तुझं आवरण बनते रे. God's mercy becomes your only shield. देवाची दया एकच तुझी ढाल बनते. Mercy becomes your only banner. देवाची दया एकच तुझा झेंडा बनतो. Mercy becomes your only strength. देवाची दया एकच तुझी ताकद बनते. Mercy becomes your only comfort. देवाची दया तुझं सांत्वन बनते. मर्सी 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 इज कॉलिंग. दया हाक मारते आज. Imagine dropping your phone कल्पना करा तुम्ही तुमचा फोन खाली ठेवला and it cracks the screen आणि समजा तुमचा फोन खाली पडला आणि त्याची स्क्रीन तुटली and you are very far away from your home आणि तुम्ही तुमच्या घरापासून फार लांब आहात and it's night time आणि रात्रीचा समय आहे and you are still being able to call the customer support आणि अजूनही तुम्हाला जो काय आधार आहे तिथे कॉल करायला जमतंय and say my phone is broken म्हणजे जिथून तुम्हाला सेवा मिळते तिथे फोन करून सांगायला जमतंय की माझा फोन तुटला आहे.
And then you use the broken phone to call the company up. आणि त्या तुटलेल्या फोनला तुम्ही वापरता त्या कंपनीला फोन करायला, And the सांगायला की माझा फोन तुटलाय. And the company says, आणि फोनची कंपनी म्हणते bring it. आणा We will replace it. फोन आणा, आम्ही त्या जागी नवीन देतो. Say, you didn't deserve a new phone. तू काय नवीन फोनच्या पात्रतेचा, योग्यतेचा, बोली भाषेत लायकीचा नव्हतास. You dropped your phone. तूच तुझा फोन पाडलास आणि फोन फुटला. The company didn't drop your phone. कंपनीने कुठे तुझा फोन पाडला आणि फोडला. You broke the old one. तू स्वतः तुझा फोन, तुझ्याकडनं तो फोन पडला, फुटला. But mercy says, दया म्हणाली I will give you a new मी one. नवीन देतो. तूने फोडा, तूने काम खराब किया, मी नवीन देतो. God says, I will give you a new heart. देव म्हणतो तुला मी नवीन हृदय A देतो, new life. एक नवीन जीवन A new देतो, blessing. एक नवीन आशीर्वाद देतो. Praise God. आमेन. Who can do it? Only God. कोण करू शकतं हे सगळं? फक्त देव. हालेलुया. He gives us a new heart. देव आपल्याला नवीन हृदय देतो. माहितीये नवीन हृदय, नो हार्ट ट्रान्सप्लांट, डायरेक्ट न्यू हार्ट. He gives strength to the weak. तो अशक्तांना शक्ती देतो. Mercy means दया म्हणजे you forgot your password for the 10th time, 10व्या वेळेला तू तुझा पासवर्ड विसरला and the system should lock you out forever. आणि आता ती सिस्टम तुला कायमचं बंद करणार की तुम्हाला पासवर्डच माहित नाही. But it says, पण तरी ती सिस्टम म्हणते reset your password. रिसेट कर, पासवर्ड नवीन टाक. That is mercy. ती दया आहे. मी माझ्या फोनचा पासवर्ड विसरलो, तो म्हणतो नवीन पासवर्ड टाक. ती दया आहे. Say, ती दया आहे. that is mercy of God. त्याला देवाची दया म्हणतात. That's why I said God keeps giving you reset buttons. आणि म्हणून मी म्हंटलो ना, देव तुम्हाला रिसेट करायचं बटन देऊन टाकतो की तू काम खराब करते रे, मैं सुधारते रहता है. See, when life should have locked you out, आयुष्याने जेव्हा तुला बंदच करून ठेवायला हवं होतं, but see how God sets the reset button for पण you. देव कसं रिसेटचं बटन दाबतो बघा. You know, in the beginning, तुम्हाला ठाऊक आहे सुरुवातीला when God created our first parents, प्रारंभी जेव्हा देवाने मानव जातीतल्या पहिल्या पुरुषाला, स्त्रीला, आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, Adam and Eve, आदाम हव्वा त्यांचं नाव, there was no need for mercy. काही गरज नव्हती तेव्हा दयेची. There was only love. फक्त प्रेम होतं, प्रेम आणि प्रेम. There was no sin, काही पापच नव्हतं ते. no guilt, पाप नाही म्हणून no पापी, shame, पापाची दोषी भावना नाही, लज्जा नाही, no fear, भीती नाही and no separation. आणि विभक्त पण नाही. पापापायी आलेल्या पुढच्या गोष्टी आहेत. They walked with God freely. ते दोघ जण देवासोबत मोकळीकतेनं चालायचे. They talked with God openly. मनसोक्तपणे देवाशी गप्पा मारायचे. They lived under His favor देवाच्या अनुग्रहाखाली जगले दोघे. without even needing forgiveness, अजिबात त्यांना क्षमा वगैरे गरजेची पडली नाही, कारण पापच because नाही. there was nothing to forgive. पापच नाही ना. पाप केल्याने क्षमा करावी लागते, पण पापच नाही, त्यामुळे क्षमेची गरजच नाही. Where there is no sin, there is only love. जिथे पाप नसतं तिथे फक्त प्रेम आणि प्रेमच असतं. There is no need of mercy. मग दयेची गरज लागत नाही. God did not reveal Himself as a God of mercy at आणि first. देवाने प्रथम स्वतःला दयेचा देव म्हणून प्रकट केलं नाही, Because mercy is only needed when something has gone wrong. कारण दया तेव्हाच लागते जेव्हा काहीतरी चुका होतात. But when they sinned, पण मग जेव्हा त्यांच्याकडनं चूक झाली, पाप झालं, shame and fear entered their hearts. लज्जा आणि भीती त्यांच्या हृदयात आली, And instead of destroying them, आणि त्यांचा नाश करण्याऐवजी God showed mercy. देवाने त्यांच्यावर दया केली. He covered them देवाने त्यांना झाकलं with the skin of an innocent animal. एका भोळ्या जनावराच्या कातडीने. And through that animal's death, आणि त्या जनावराच्या मृत्यूतून God was teaching them forgiveness. देव त्यांना क्षमा शिकवत होता, कारण त्या जनावराला देवाने ठार मारलं, मग त्याची कातडी सोडली, त्या कातडीने या दोघांना झाकलं. यातून देव त्यांना शिकवत होता. God was teaching that forgiveness would require blood. देव त्यांना शिकवत होता की क्षमा करायला रक्त लागेल. And this pointed to our Lord Jesus Christ. मग तो इशारा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे होतो. One day, एके दिवशी God sent His only Son, Jesus Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू पाठवला. like that innocent animal, त्या भोळ्या जनावरासारखा आता येशू आले. to shed His precious blood for our sins. त्यांचं मौल्यवान रक्त आपल्या सर्वांच्या सर्व पापांसाठी सांडायला. Love created us, प्रेमाने आपल्याला निर्माण केलं. but mercy redeemed us. दयेने आपल्याला उद्धार दिला. प्रीतीनं निर्माण केलं, दयेने उद्धार दिला. Praise God. हालेलुया. Jesus died for us on the cross. येशू आपल्यासाठी वधस्तंभावर मरण And पावले. on the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या He rose दिवशी again. येशू परत जिवंत झाले. that Jesus is alive today तेच येशू आजही जिवंत आहेत. to show you mercy. तुला दया दाखवायला, तुला दया द्यायला, तुला दया शिकवायला. Bible says in John chapter 8, बायबल म्हणतो योहानाचा 8वा अध्याय
Once Jesus was teaching in the temple, एकदा येशू ख्रिस्त मंदिरात शिकवित होते when religious leaders dragged a woman before him, आणि धार्मिक पुढाऱ्यांनी मिळून एक पापी बाई, एक बाई रादर त्यांच्या समोर आणली. she was caught red-handed in adultery. तिला त्या लोकांनी पाप करताना, ते पापाचं कृत्य करताना, व्यभिचार करताना धरलं. And they brought her to Jesus. मग फरफटत तिला येशूंकडे घेऊन आले सगळे They said, आणि म्हणाले, the law of Moses says मोशेचं नियमशास्त्र म्हणतं she deserved to be stoned to death. हिला दगडमार करून ठार मारायच्या लायकीची बाई आहे. Everyone प्रत्येक जण held one stone in their hand, लगेचच प्रत्येकाने आपल्या हातात दगड धरला एक. ready to judge. न्याय करायला, मारायला, फोडायला तयार. The world is ready to judge. जग आपला न्याय करायला तयारच आहे The बेटा. world is ready to pick up stones. जग आपल्याला दगड मारायला तयारच आहे. दगड प्रथम उचलायला आणि मग मारायला तयार आहे. Bible says बायबल म्हणतं Jesus bent down येशू खाली वाकले, and wrote on the ground. येशूनी जमिनीवर लिहिलं. Then he said, म्हणाले, मग let the one who has never sinned throw the first stone. नसेल जो कोणी पापी तुम्हामध्ये, दगड मारा त्याने तिला आधी. One by one, एक एक करून the people dropped their stones लोकांनी आपली दगड खाली फेकली and walked away आणि निघून गेली. because they all knew we are sinners. कारण सगळ्यांना माहिती होतं आपापलं की मी पापी आहे. Only Jesus and the woman remained. फक्त येशू आणि ती व्यभिचारीण बाई तिथे राहिले, बाकी सगळे गेले. Jesus said, मग येशू म्हणाले, neither do I condemn you. बाई, मीही तुला दंडाज्ञा देत नाही. Where are your accusers? तुला दोष देणारे कुठे गेले? She looked around, nobody was there. तिने पाहिलं मग अवतीभोवती, कोणीच नव्हतं. She said, nobody is there, Lord. ती म्हणाली, प्रभू कोणी नाहीये. Jesus said, येशू म्हणाले, he whispered in her ears, तिच्या कानात येशू कुजबुजले, go, जा, but sin no more. परत पाप करू नको. जा. What a statement! काय हे विधान? Don't sin again now. जा, परत पाप करू नको. हं? I have forgiven you. मी Go. तुला क्षमा केली. जा. Praise God. देवाला धन्यवाद. That day mercy forgave her and set her free. त्या दिवशी देवाच्या दयेनं तिला क्षमा केली आणि मोकळं केलं. Jesus did not rush to condemn her. येशू काही घाईघाईनं तिला दंडाज्ञा द्यायला गेले नाही. He did not shout at her. येशू तिला ओरडले सुद्धा नाही. He did not argue with her. येशूने तिच्याशी वादही घातला नाही की पण असं का नाही, पण असं का नाही, पण तू केलंच का. No. Nahi. He let mercy speak. येशूंनी दयेला बोलू दिलं. He did not allow judgment to speak. येशूंनी न्यायाला बोलू नाही दिलं, दयेला बोलू दिलं. Mercy did not deny her sin, आणि दयेनं बाईच्या पापाला नाकारलं नाही, but mercy erased the sentence because Jesus took her sin on the पण cross. दयेनं तिची शिक्षा खोडून काढली, कारण येशूंनी तिचंही पाप पदस्तंभावर नेलंय. दयेनं तिची शिक्षा पुसली Mercy restored her back. आणि दयेने तिला पुनर्वसित केलं. She came in guilty. ती आली होती दोषी, She left forgiven. गेली मात्र क्षमा पावलेली. She came broken. आली होती तुटलेली, She left free. गेली मात्र मोकळी झालेली. She came in condemned. आली मात्र दंडाज्ञा पावलेली, She left commissioned. गेली मात्र कामगिरी घेऊन. And that day, त्या दिवशी mercy stooped down देवाची दया खाली झुकली, so that grace could lift her up. अशासाठी की देवाच्या कृपेनं तिला उचलावं. So that grace could lift her up. देवाच्या कृपेनं त्या पापी बाईला उचलावं. Her life changed completely. मग तिचं जीवन पूर्ण बदललं. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं there is another incident. अजून एक घटना आहे. Mark 10:46. मार्क 10:46. There was this man whose name was Bartimaeus. एक माणूस होता, त्याचं नाव होतं बार्थिमय. He had a regular job. आणि त्याचं एक रोजचं काम नित्य नियमाचं. What was his regular job? काय त्याचं रोजचं नित्य नियमाचं काम? His job was begging त्याचं काम भीक मागायचं काम, because he was blind. कारण तो होता आंधळा. And so he used to sit on the same spot every day. तर रोज एकाच जागी बसून तो भीक मागायचा. Same road, तोच रस्ता same old dusty corner. आणि तोच तो धुळीनं भरलेला कॉर्नर. He couldn't see faces, त्याला काही लोकांचे चेहरे दिसायचे नाहीत, तो आंधळा. but he could hear footsteps. पण लोकांच्या पावलांचा आवाज त्याला यायचा. He couldn't see who was passing by, त्याला दिसत नव्हतं कोण आलंय कोण गेलंय, but he could hear the coins dropping in his bowl. पण त्याला आवाज यायचा की माझ्या कटोऱ्यात कोणीतरी नाणं टाकलं. One day, एके दिवशी the road sounded different. तो जो रस्ता होता, ज्या रस्त्यावर हा भीक मागायला बसायचा, त्या रस्त्यावरचा आवाज थोडा वेगळा आला. See, when Jesus enters, येशू जेव्हा प्रवेश करतात, the sound is different. आवाज वेगळा होतो.
येशू जिथेही प्रवेश करतात तिथले आवाज बदलतात. The crowd was louder, गर्दी जरा जोरातच होती, the excitement was stronger. उत्साह सुद्धा फार होता. Bartimaeus asked, बार्तिमाईने विचारलं, "What's going on?" काय चाललंय? Someone said, कोणीतरी बोललं, "Jesus of Nazareth is passing by." नाझरेतकर येशू चालले आहेत. And Bartimaeus said, तर बार्तिमाई बोलला, "Oh, ओ that miracle worker, तो चमत्कार करता, that merciful one, तो दयाळू, the one who forgave that So- adulterous woman, व्यभिचारी बाईला क्षमा केलेला, the healer, आरोग्यदाता, the mercy giver." दया देणारा. And before anybody could blink, आणि कोणीही विस्कवायच्या आधी Bartimaeus started shouting, बार्तिमाई ओरडायला लागला, "Jesus, येशू, son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me." माझ्या दया करून जा. People said, "Shh, लोक त्याला म्हणाले, "श्श, be quiet. गप्प बस, You're disturbing the master." तू गुरुदेवांना डिस्टर्ब करतोयस." Bartimaeus said, बार्तिमाई म्हणाला, "What disturbing? डिस्टर्ब? I've been disturbed my whole life." आयुष्यभर मी डिस्टर्ब आहे. And so he shouted even louder, अजून जोरात ओरडला, "Jesus, येशू, have mercy on me." माझ्यावर दया करून जा. Mercy is the language that Jesus understands very quickly. दयेची भाषा येशूंना पटकन समजते. The fastest language that can reach the ears of Jesus is mercy. येशूंच्या कानापर्यंत पटकन पोचणारी भाषा ना गुजराती, ना मारवाडी, ना इंग्लिश, पण दया. Praise God. दयेची भाषा. Mercy is the word that makes heaven pause. दया हा शब्द स्वर्गाला जागच्या जागी स्तब्ध उभं करतो. Mercy is the cry that he can stop the Savior too. दया असा आक्रोश आहे जो तारणाऱ्याला सुद्धा उभ्या जागी थांबवतो. Mercy is the key that opens the heart of Jesus. दया येशूंचं हृदय उघडणारी किल्ली आहे. Mercy is the door of grace. दया कृपेचं दार आहे. Mercy is the sound that turns the head of Jesus. दया येशूंचं डोकं वळवणारा आवाज आहे. Mercy is that word that activates miracles even today. दया तो शब्द आहे जो आजही चमत्कार घडवून आणतो. Mercy is the voice that moves the hand of God. दया असा आवाज आहे जो देवाच्या हातांना हलवतो. Mercy is the prayer दया प्रार्थना आहे that will never get your prayers ignored. ज्या प्रार्थनांना कधी कानाडोळा केला जाऊ शकत नाही त्या दयेच्या प्रार्थना. Mercy is the request heaven can never refuse. दया अशी विनंती आहे ज्या विनंतीला स्वर्ग कधी नाकारू शकत नाही. कारण दया मागतायत ते दया मागतायत. Mercy is the cry that pulls Jesus closer. दया असा आक्रोश आहे जो येशूंना आपल्या जवळ खेचून आणतो. Mercy is the signal that releases compassion. दया असं सिग्नल आहे की ज्यातनं कळवळा बाहेर येतो. Mercy is the call that invites healing. दया असा आवाज आहे, हाक आहे ज्यातनं आरोग्याला आमंत्रण मिळतं की मला जावं लागेल. दयेचं आमंत्रण आलेलं आहे, मला बरं करावं लागेल. Mercy is the shout that summons help. दया असा आरडाओरडा आहे जो मदत मागणारा आरडाओरडा आहे. Mercy is that kind of faith that turns the Savior's heart to you. दया असा विश्वास आहे जो तारणाऱ्याचं हृदय तुझ्याकडे वळवतोय. Mercy is God's sound. दयेला आवाज आहे. It's the sound of surrender. दया समर्पणाचा आवाज आहे की मी माझं सर्वस्व तुला समर्पित करतो, माझ्यावर दया कर. Praise God. Mercy is the doorway to your restoration. दया तुझ्या पुनर्वसित व्हायचं दार आणि रस्ता आहे. Mercy is the bridge for your forgiveness tonight. दया आज रात्री तुझ्या क्षमेकडे तुला नेणारा पूल आहे. जसा लकडी पूल तसा हा दयेचा पूल. Mercy is the doorway of restoration. दया पुनर्वसनाचा एक दरवाजा आहे. It's the breath for the broken-hearted people. तुटलेल्या हृदयांसाठी दया श्वास आहे. Amen. Amen. So mercy made Jesus stand still. तर त्या दयेनं येशूंना स्तब्ध उभं केलं जागच्या जागी. The moment Jesus heard mercy, ज्या क्षणाला येशूंच्या कानावर शब्द पडला दया, it was like a sweet song in the ears of Jesus. एक गोड गीत येशूंच्या कानात पडल्यासारखे झाले. And he turned around आणि येशूंनी वळून पाहिलं, कोण आहे? and said, "Who is it?"
कोण आहे? Bring that man to me. त्या माणसाला माझ्याकडे आणा. कोण आहे? Heaven froze. स्वर्ग थिजलं, Crowd froze. गर्दी लोकांची थिजली. Jesus said, bring him to me. येशू म्हणले त्याला माझ्याकडे आणा. Bartimaeus jumped up so fast. भारतीय इतका पटकन उडी मारला. He left his begging bowl on the road. भिकेचा कटोरा त्याने रस्त्यावरच ठेवला And he ran to Jesus आणि येशूंकडे धावत सुटला. and said, Lord, म्हणाला, प्रभू I want to see. मला दृष्टी पाहिजे, मला बघायचंय. I'm fed up of my life. मी कंटाळलोय माझ्या आयुष्याला, मला बघायचंय. Many years I've been blind. अनेक वर्ष मी आंधळा आहे, आता मला दृष्टी पाहिजे. Others are seeing. दुसऱ्या लोकांना दिसतं, I cannot see. मला दिसत नाही, मी आंधळा आहे. Jesus smiled and said, येशू हसून त्याला म्हणाले, Go. जा, Your faith has healed you. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. जा. And instantly Bartimaeus' eyes opened. ताबडतोब जागच्या जागी बार्तिमेयचे डोळे The उघडले. first face he ever saw was the face of mercy. पहिला चेहरा बार्तिमेयने पाहिला, दयेचा चेहरा. And Bible says he followed Jesus. आणि बायबल म्हणतं बार्तिमेय येशूंच्या मागे चालायला People लागला. ask me, why do you follow Jesus? लोक मलाही विचारतात, तुम्ही काय एवढे येशू येशू करून येशूंच्या What मागे can I चालता? tell you what he did for me? मी काय सांगू तुम्हाला त्या येशूंनी माझ्यासाठी काय केलंय? हम येशू दीवाने, हम येशू के प्रेम दीवाने. People ask you, लोक तुम्हालाही विचारतात, what makes you to come every Saturday? अरे तुम्ही काय रे दर शनिवारी त्या दापोडीला जाता? And then you say, मग तुम्ही म्हणता, what can I tell you? काय सांगू तुम्हाला, काय सांगू तुम्हाला? माझी पाऊले चालत ती दापोडीची वाट. Pastor, will he help me? पास्टर, तो दयेचा देव मला मदत करेल का? I'm a sinner. मी पापी, मी फार पाप केलंय, मोठं मोठं पाप केलंय. Grace answers your doubt. कृपा तुझ्या शंकेला उत्तर देते Love silences your fear. आणि ती प्रीती तुझ्या भीतीला शांत करते. Mercy overrides your past. दया तुझ्या भूतकाळावर विजय घेते. Heaven opens its door for you. स्वर्ग दार उघडतं. Praise God. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Psalm 145 verse 9, स्तोत्र 145:9, the Lord is good to everyone. प्रभू सगळ्यांसाठी चांगला आहे. His mercy is over all that he has made. देवाची दया त्याने निर्माण केलेल्या सगळ्यावर आणि सगळ्यांवर आहे. You may talk any language. तुम्ही कुठलीही भाषा बोलत असाल, Marathi, English, Hindi, Bengali, Gujarati, Tamil, any कुठलीही language. भाषा तुम्ही बोलत असाल, सर्व भाषिकांवर त्याची दया आहे. God says, देव म्हणतो my mercy is over all. माझी दया सर्वांवर आहे. Amen. मी सर्वांवर दया केलेली आहे. तू माणूस आहे ना, तुझी जात सांगू नको, तुझी पात बोलू नको. तू माणूस आहे ना, माझी दया तुझ्यावर आहे. Mercy is already reaching to you now. दया ऑलरेडी तुमच्यापर्यंत आता पोहोचतीये बरं You are का? already under heaven's kindness. ऑलरेडी तुम्ही स्वर्गाच्या दयेखाली आलाय. You are inside God's favor tonight. आज देवाच्या अनुग्रहाच्या आत आलाय तुम्ही. You have come under the covering of God. देवाच्या आवरणाखाली आज तुम्ही आलेला आहात. You are being surrounded by grace right now. देवाच्या कृपेनं तुम्हाला घेरलंय आता. You are standing in mercy. तुम्ही दयेत उभे आहात. Mercy is your reset button. दया तुझा रिसेट बटन आहे. Mercy is God's rescue hope for you. देवाची दया, देवाने तुझ्यासाठी वाचवायची परिक्रमा आहे, आशा आहे. He is your rescue hope. तुझ्यासाठी असलेली वाचायची आशा. Mercy rewrites bad endings. आणि दया वाईट अंतांना खोडते आणि परत लिहिते. Mercy will also interrupt your destruction. दया tonight. तुझ्या सगळ्या लक्ष विचलितपणाला सुद्धा आज काढून टाकते. Mercy make room for miracles. दया चमत्कारांसाठी जागा बनवते. Mercy will speak though judgment is ready at your door. न्याय जरी तुझ्या दाराशी तयार आहे, तरी दया येऊन बोलेल, मध्यस्थी करेल की याला सोडा, मी याच्यावर दया केली आहे. Praise God. Mercy opens doors you never knocked on. आणि दया अशी काही दारं उघडून देते तुला, जी दारं तू कधी वाजवलीच नव्हती, ज्या दारांची बेल कधी तू वाजवलीच नव्हती, तेही दार दया उघडून देते. Mercy will turn guilty into grateful. दया दोषी लोकांना ऋणी लोक करेल. My mercy can even cover your weakness. माझी दया तुझ्या अशक्तपणांना आणि कमजोरीलाही झाकेल. अरे करून That's करून what किती God पाप says. करशील.
अरे करून करून किती कमजोर राहशील, किती अशक्त राहशील, करून करून किती पाप करशील रे, त्याची दया तुला जागते रे. God changes your heart. देव तुझं हृदयच बदलतो. One man testified एका माणसाने साक्ष दिली, that a year back his body had been failing him, वर्षापूर्वी त्याचं शरीर त्याची साथ देईना. a mysterious illness. काहीतरी एक रहस्यमय गुपित आजारच झाला त्याला, It left him weak. आणि त्यापायी तो अशक्त झाला, He used to tremble. असा थरथरायचा तो. He was not able to work. त्याला काम करता यायचं नाही. He had a small shop, त्याचं एक छोटं दुकान होतं. and that once upon a time fed his family. एकेकाळी त्या दुकानामुळे त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हायचा. But now आता the shutters were down. त्या दुकानाचं दार झालं बंद. He had pending bills. त्याची सगळी थकबाकी राहिली, बिलं द्यायची राहिली. Friends stopped calling him. मित्रांनी फोन करणं बंद केलं. Even hope felt tired for him. आशाही दमली, त्याची आशाही दमली, तो थकला. This was continuing for several months. अनेक महिने असंच चालू राहिलं. There was no respite for him. त्याला कुठून सुटका मिळेना. No medicine was working on him. औषध त्याच्यावर काम करेना. Money was failing. पैसा सगळा अपयशी ठरत चालला. Even his children dropped off from school. मुलं त्याची शाळेतनं बाहेर आली कारण की फी नाही भरली. They couldn't even go for tuitions. त्यांना ट्युशनला, शिकवणीलाही जायला होईना कारण की पैसे नाही. Once somebody told them एकदा कोणी भल्या माणसाने त्याला सांगितलं, that there is a church in Dapodi. दापोडीत एक चर्च आहे, Go and take him there. तिथे त्याला घेऊन जा. He was brought here on a chair. त्याला खुर्चीवर बसवून इथे आणलं. He was skin and bones. असा सड पातळ हाडांचा सापळा. He sat in one corner. येऊन एका कोपऱ्यात बसला तो इथे. And that was the praise and worship time. आणि स्तुती आराधना चालली होती. Songs of praise were filling this air. स्तुतीची गाणी इथल्या वातावरणाला आणि हवेला भरत होती. And though his body felt very heavy, आणि जरी त्या माणसाच्या अंगाला त्याचं शरीर एकदम जड जड झालं, his heart felt strangely light. त्याच्या हृदयाला जरा हलकं वाटलं. And when I started speaking the word of God, तत्पश्चात मी येऊन जेव्हा देवाचं वचन बोलायला लागलो and I said that Jesus will restore your broken body. आणि म्हणालो, येशू तुमच्या तुटलेल्या शरीरांना पुनर्वसित करेल. Every word that I spoke, प्रत्येक शब्द जो मी बोललो, he said तो it was म्हणाला, as though that was written directly for me. तो शब्द डायरेक्ट माझ्यासाठी लिहिला असं मला वाटलं. And in the last prayer, आणि शेवटच्या प्रार्थनेत he called out the name of Jesus. त्याने येशूंच्या नावाचा धावा केला. His legs trembled, त्याचे पाय थरथरले. and suddenly अचानक he felt strength go in his leg. मात्र त्याला त्याच्या पायात शक्ती गेलेली जाणवली. And he stood up, मग तो उभा राहिला. and with each step, आणि प्रत्येक पावलानं he felt warmth go inside of him. त्याला ऊब त्याच्या शरीरात गेलेली जाणवली. And he said, I felt as though Jesus embraced me. आणि तो म्हणाला, मला असं वाटलं की जणू येशू मला मिठी मारतायत. And as he embraced me, आणि जसं येशूंनी मला मिठी मारली, he had plugged himself into me. That energy and power was going जणू inside काही me. येशू माझ्यामध्ये प्लग झाले आणि सामर्थ्य, ऊर्जा, शक्ती माझ्यामध्ये जात राहिली. And he cried out, आणि मग तो रडला, Jesus, येशू, I have nothing left but you. माझ्याकडे काही उरलं नाही तर फक्त तू राहिलायस. Have mercy on me, Lord. माझ्यावर दया कर प्रभू. He said, peace wrapped me. तो शांतीनं मला लपेटलं. He stood straight. तो सरळ उभा राहिला. His breathing became steady. त्याचा श्वास नीट सुरू झाला. His trembling stopped. थरथरणं बंद झालं. He cried out. तो रडला And he said, आणि ओरडून म्हणाला, I can now breathe very easily. आता मला सोप्या रीतीनं श्वास घेता For the येतोय. first time he said, I can breathe easily. अनेक दिवसांनंतर पहिल्यांदा तो म्हणाला, आता माझा श्वास मला सोपा झालाय. Jesus healed me. येशूंनी मला बरं He केलंय. went home completely healed. मग तो घरी गेला पूर्ण बरा झालेला. Next day, दुसऱ्या the दिवशी, very next day, अगदी दुसऱ्याच दिवशी he opened the shutters of his shop. त्याने आपलं दुकान उघडलं. And people asked him, लोकांनी त्याला विचारलं, what is this? हे काय, How come you are back? कसं काय तू परत आलास? He said, mercy brought me तो back. म्हणाला, देनं परत आणलं मला. God's mercy brought me back. देवाच्या देनं परत आणलंय मला. And he said, blessings started pouring in my आणि तो life. म्हणतो, माझ्या आयुष्यात आशीर्वाद येऊ लागले. And he said, an old client आणि म्हणे, माझं एक जुनं गिराईक, who once owed him money जे एकेकाळी माझ्याकडनं काही पैसा उधार घेऊन गेलेलं, unexpectedly showed up. अनपेक्षित रीतीनं ते गिराईक माझ्याकडे परत आलं.
घेतलं and paid him in full आणि संपूर्ण माझी परतफेड तो माणूस करून गेला. with extra also. जास्तीचेही पैसे देऊन गेला. He sent his children back to school, मग त्याने आपल्या मुलांना शाळेत परत पाठवलं, back to tuitions. शिकवणीला परत पाठवलं. His bills were cleared. त्याची सगळी बिलं त्याने भरली. Where once there was lack, एकेकाळी जिथे उणीव होती now there was abundance. तिथे भरपुरी आली. Today his family is blessed. आज त्याचा परिवार आशीर्वादित आहे. Say, God's mercy will correct all your lack. देवाची दया तुझ्या सगळ्या उणीवेला दुरुस्त करून टाकेल. God's mercy will protect your destiny. देवाची दया तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला सुरक्षित ठेवेल. God's mercy can give you new beginnings. देवाची दया तुला नवीन सुरुवात करून देईल. Amen. देवाची दया, देवाची दया. God's mercy can outrun even your mistakes. देवाची दया तुझ्या चुकांच्याही पलीकडे जाईल बेटा. तू म्हणून मी म्हटले मगाशी, चुका करून करून किती करशील राजा, त्याच्याही पलीकडे दया गेली. Mercy outlives your past. दया तुझ्या भूतकाळाला सोडून देते. Mercy is louder than your condemnation. दया तुझ्या दंडाज्ञा आणि शिक्षेपेक्षा जोरात ओरडते. Mercy will cancel your shame. दया तुझ्या लज्जेला रद्द करते. Mercy will restore your hope. दया तुझ्या आशेला पुनर्वसित करते. Mercy will rescue your future. दया तुझ्या भविष्याला वाचवते. Mercy will rewrite new testimonies for you. दया तुझ्यासाठी नवीन साक्षी लिहिते. Mercy has the power to defeat your darkness. दया तुझ्या अंधाराला पराजयी करायचं सामर्थ्य आहे. Mercy has the power to break chains. दयेमध्ये साख्या तोडायची कुवत आहे. Mercy has the power to open blind eyes. दयेमध्ये आंधळे डोळे उघडायची ताकद आहे. Mercy heals broken hearts. दया तुटलेल्या हृदयांना आरोग्य देते. Mercy lifts the fallen. दया पडलेल्यांना उचलते. Mercy redeems your time. दया तुझ्या वेळेला उद्धार देते. Mercy will revive your joy. दया तुझ्या आनंदाला सजीव करते. God's mercy will bring joy in your home. देवाची दया तुझ्या घरात आनंद परत आणेल. Mercy will rebuild your life. देवाची दया तुझ्या आयुष्याला परत बांधेल. Mercy will build your tomorrow. दया तुझा उद्याचा दिवस बांधेल. Mercy will hold your hand through the storms दया and the वादळात rivers. सुद्धा तुझा हात धरेल. नद्यांमध्येही तुझा हात धरेल. Mercy will change your scars into sermons. दया तुझ्या वणांना, जखमांना उपदेशात बदलेल. Mercy gives beauty to your ashes. दया तुझ्या राखेच्या ढिगाला सौंदर्य देईल. That is God's mercy. ही देवाची दया आहे. ज्या God's प्रभूच्या- mercy will never run out. देवाची दया कधी संपत नाही. His mercy endures forever. देवाची दया सनातन आहे. म्हणून प्रभूच्या दयेला अंत नाही लिहिलेलं आहे. ज्याला अंत नसतो ते अनंत असतं आणि अनंताचं दुसरं नाव सनातन आहे. Bible says in Ephesians 2:4, इफिस 2:4 बायबल म्हणतं, God is rich in mercy देव दयेत धनवान आहे. because of his great love for us. कारण देवाचं आपल्यावर प्रचंड प्रेम आहे. Because of his mercy, your breakthrough is secure. त्याच्या दयेमुळे तुझी नवीन सुरुवात सुरक्षित आहे. Your restoration itself is funded by heaven. तुझ्या पुनर्वसनाला स्वर्गाचा फंड आहे. लागणारा सगळा खर्च तुझ्या पुनर्वसनाचा स्वर्ग देत आहे. Your story is not finished. तुझी कथा संपलेली नाही. Say, my story is not finished. म्हणा माझी कथा संपलेली नाही. God is rewriting my story. देव माझी कथा परत लिहित आहे. Heaven is not poor in compassion. स्वर्ग कळवळ्यात गरीब नाही. Earth is poor of compassion. पृथ्वी कळवळ्यात गरीब आहे. Heaven is not poor of स्वर्ग compassion. कळवळ्यात गरीब नाही. So स्वर्गात instead of भरपूर running कळवळ आहे. everywhere, here and there, मग त्याने इकडे तिकडे कुठेही जाणं थांबवलं. come to the mercy throne of God. तूही थांबवा. देवाच्या दयासनाकडे या. Your help is nearby. कारण की तुमची मदत जवळ आहे. Your answer is accessible. तुझं उत्तर जे आहे त्या उत्तराकडे तू पोहोचू शकत आहेस. Your healing is reachable. तुझ्या आरोग्यापर्यंत तू पोहोचू शकत आहेस. Your mercy is within your reach tonight. तुझी दया आज तुझ्या हाताशी आली आहे. घेऊन टाक. घेऊन टाक. Don't say no tonight. नाही म्हणू नको. आज ती हाताशी आली बेटा. When you trust God's mercy, जेव्हा तू देवाच्या दयेवर विश्वास ठेवशील, when you say, I trust your mercy, O जेव्हा तू God, म्हणशील दे बाप्पा माझा तुझ्या दयेवर विश्वास आहे, God will come to you. देव तुझ्याकडे येईल. Even now He is touching some of आता you. सुद्धा काही लोकांच्या हृदयाला तो स्पर्श करतोय. कारण हे जग दयेत भिकारी आहे. We need mercy because without mercy none of us would survive. आपल्याला दयेची गरज आहे. कारण दयेशिवाय आपल्यातला कोणी जगू शकणार नाही. Mercy is not a bonus. दया बोनस नाहीये. Mercy is a lifeline for us. दया आपल्या आयुष्याची दोरी आहे. Amen. आमेन.
आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready to receive God's mercy? मग ती हाताशी आलेली दया आज घ्यायला तयार आहात का? गायला तयार आहात का? प्रभूच्या दयेला अंत नाही, लांबी रुंदी कळेना कुणाही, त्याच्या कृपेला नाही तोड, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद दे बाबा. The world may overlook you. हे जग तुमच्याकडे कदाचित दुर्लक्ष करेल. God's mercy is upon you. देवाची दया तुमच्यावर झालेली आहे. His eyes are upon you. त्याचे डोळे तुमच्यावर आहेत. He has merciful eyes. त्याचे डोळे दयावान डोळे आहेत. The eyes of Jesus are full of compassion. येशूंचे डोळे कळव्याने भरलेले आहेत. He will come and touch you tonight. येशू येऊन आज रात्री तुला स्पर्श करतील. You just have to cry out to him. तुम्ही केवळ रडून येशूंचा धावा करा. You will see it with your eyes. स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही पाहाल How his mercy will touch you कशी tonight. येशूंची दया आज रात्री तुम्हाला स्पर्श करेल. Are you ready तयार to आहात? cry out to मग God? चला रडून देवाचा धावा कराल. Yes, with your कराल? whole heart. संपूर्ण हृदयाने देवाचा धावा कराल. Come on, pray with me. मग चला डोळे करा बंद. माझ्या मागून बोला ही प्रार्थना. Raise one hand towards heaven. एक हात वर करा. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. And cry out to God. रडून देवाचा धावा करा. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्या जवळ येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I need you. मला तुझी गरज आहे. I need your presence. मला तुझ्या सहवासाची I गरज need आहे. your touch. मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my माझं life. जीवन बदल. Change my situation. माझी परिस्थिती बदल. Oh Jesus, येशू I'm fed up of my life. माझ्या आयुष्याला मी कंटाळलो. I need your mercy मला tonight. तुझ्या दयेची आज रात्री गरज आहे. Otherwise my life will not be नाही made. तर माझं जीवन बनणार नाही. Come my Jesus. माझ्या येशू ये. Touch me. मला स्पर्श कर. Touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. Heal me. मला आरोग्य दे. Deliver मला me. सुटका दे. Jesus is coming. येशू येत आहेत. He is hearing your mercy. येशू तुमची दया ऐकताय. He is hearing your words of mercy. येशू तुमच्या दयेची आरोळी And ऐकताय. he wants to be merciful to you. आणि येशूला तुमच्या दया करायची आहे. He is seeing your tears. येशू तुमचे अश्रू पाहत He आहे. is hearing your येशू cry. तुमचं रडणं ऐकताय. He is touching you now. येशू तुला आता स्पर्श करताय. See, Jesus has come. बघा येशू आले. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus, नावामध्ये leave. सोड. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Every sickness go in Jesus' प्रत्येक name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. Every body pain vanish in Jesus' अंगवेदना name. येशूच्या नावात जाऊ दे. Leave their bodies सोड त्यांचं शरीर in the name of Jesus. येशूच्या नावात. Every headache, डोकेदुखी migraine problems, मायग्रेनचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. He is touching you now. बघा येशू तुम्हाला स्पर्श He is करतायत. touching you now. आता स्पर्श करतायत. Mercy, mercy, mercy. दया दया दया. Say, Jesus, have mercy on म्हणा me. येशू माझ्यावर दया कर. Say, Jesus, have mercy म्हणा on me. येशू माझ्यावर दया कर. And he will touch you right आणि away. येशू तुला लगेच स्पर्श करतील. Every body pain vanish in Jesus' name. अंगवेदना येशूच्या नावात जाऊ दे. Every swelling in the body vanish in अंगावर Jesus' आलेली name. सूज येशूच्या नावात जाऊ दे. Every kind of pain vanish in Jesus' सगळ्या name. वेदना येशूच्या नावात जाऊ दे. Stomach pain. पोटातल्या वेदना. People suffering with stomach ज्या pain. लोकांना पोटात वेदना आहेत Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that stomach pain vanish in Jesus' त्या name. पोटातल्या वेदना येशूच्या नावात जाऊ दे. People suffering with ulcer. ज्या लोकांना अल्सर झालाय Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Tumor. ट्यूमर. People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालाय Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Let every infirmity go in Jesus' name. प्रत्येक व्याधी येशूच्या नावात जाऊ दे. Let every pain go in Jesus' name. प्रत्येक वेदना येशूच्या नावात जाऊ दे. Come on, call, call, call. चला सर्वांनी त्याचा धावा करा करा करा. Why you should miss the miracle? तुम्ही का चमत्कार गमवाल?
गमवावा? Why should you miss the miracle? का तुम्ही चमत्कार टाळावा? Why should you miss the mercy? का तुम्ही दया गमवावी? Call on him त्याला हाक मारा, and he will touch you right तो now. तुम्हाला आता स्पर्श करेल. In Jesus' name. येशूच्या नावात. Thyroid problem, थायरॉइडचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Piles problem, मूळ व्याधाचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Heart problem, हृदयाचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Liver problem, लिव्हरचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Stone in the किडनी kidney, झालेले खडे vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. See, it धन्यवाद is येशू. happening. बघा घडत It is happening. बघा घडत आहे. Jesus is touching येशू you. तुम्हाला स्पर्श करताय. His mercy is touching you. येशूंची दया तुम्हाला स्पर्श करते. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody cannot move the neck. एका माणसाला मान हलवता येत The नाही. Lord is touching you now. प्रभू येशू तुला आता स्पर्श Be करताय. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Now start moving your आता head. आपली मान हलवायला लाग. See, the healing will take place. बघ आरोग्य घडणार आहे. People who cannot lift up hands, ज्या लोकांना हात वर करता येत be नाही, healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Come on, call, call, call. चला सर्वांनी येशूंचा दावा करा करा करा. Call on the name of Jesus. येशूंच्या नावाचा दावा करा रे. Back problem, पाठीचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. People who cannot sit down, त्या लोकांना खाली बसता येत नाही, Lord, touch them and heal them. प्रभू त्यांना स्पर्श करून त्यांना बरं कर. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Cancer, Cancer. Lord, have mercy on प्रभू them. त्यांच्यावर दया कर. Jesus, heal them. येशू त्यांना आरोग्य दे. You healed so many people. तू अगणित लोकांना आरोग्य Have दिलंयस. mercy on them. त्यांच्यावर सुद्धा दया कर. Tuberculosis, क्षयरोग be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Asthma, दम्याचा be आजार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Issue of blood, सारखा होणार रक्तस्राव be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Those couples who need children, ज्या जोडप्यांना संतानाची गरज आहे bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे प्रभू. Bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे Have प्रभू. mercy on them, त्यांच्यावर Lord. दया कर प्रभू. Blind eyes, आंधळे डोळे touch their eyes त्यांच्या डोळ्यांना स्पर्श and कर open their आणि eyes, त्यांचे Lord. डोळे उघड दे बापा. Open their ears त्यांचे कान now. उघड दे In बापा. the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Now you double आता सैताना who is torturing the तो people. लोकांचा छळ करतो, I command you in Jesus' तुला name. आज्ञा करतो मी येशूंच्या नावात Leave. सोड. You double go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा. You double go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा. Every witchcraft power, चेटू करणी every demonic power, सैतानी शक्त्या I command you मी आज्ञा करतो in Jesus' name. येशूंच्या नावात Go. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. See, the devil is leaving you. बघा सैतान तुम्हाला सोडून The चालला. devil is leaving your सैतान bodies now. तुमचं शरीर सोडून चाललाय. Every witchcraft power, चेटू करणी every demonic power, सैतानी शक्त्या I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात Go. सोड. Leave in the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Divination power, तंत्रमंत्र विद्या evil power, वाईट शक्त्या go in Jesus' name. येशूंच्या नावात जा. Bad dreams, वाईट स्वप्न leave in Jesus' name. येशूंच्या नावात जा. Fear, भीती leave in Jesus' येशूंच्या name. नावात जा. Come on, you also say. तुम्ही पण म्हणा Say, devil, leave me in म्हणा, Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, devil, leave me in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात मला सोड. Say, evil powers, leave me in Jesus' म्हणा name. वाईट शक्ती येशूंच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' म्हणा name. चेटू करणी येशूंच्या नावात मला सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Go जा. in Jesus' name. येशूंच्या नावात. Every confusion, leave in Jesus' सगळा name. गोंधळ येशूंच्या नावात जाऊ दे. Every poverty, leave in Jesus' name. दारिद्र्य आणि गरिबी येशूंच्या नावात जाऊ दे. You also say, तुम्ही म्हणा fear, leave me भीती मला सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात. Curses, leave me शापांनो मला सोडा. in Jesus' name. येशूंच्या नावात. Poverty, leave me दारिद्र्य मला सोडून जाऊ दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Father, दे बापा. whatever else they need, give it to them. जे काय आणि त्यांना गरजेचं आहे त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Those who want to fly abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचंय त्यांना मदत कर. Thank you, Lord. धन्यवाद. Bless them, Lord. आशीर्वाद दे सर्वांना. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वाद दे. Fulfill their heart's त्यांच्या desires. मनोकामना पूर्ण कर. In Jesus' name I येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. And Amen. amen. Praise Amen. God. Give a देवाला big धन्यवाद. clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Big clap to Jesus. जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. He will change your देव situation. तुमची परिस्थिती बदलून टाकेल. Look to His mercy. देवाच्या दयेकडे पहा. Praise God. देवाला धन्यवाद.